शारदीय नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत चालत असलेली ही देवीचे महात्म्य स्वरूप ही वाङ्मय कथा पुष्प आणि आजची जी नवी माळ आहे ती माळ कुंकुम अर्चनाची आहे आणि या दिवशी सिद्धिदात्री देवीला ही माळ समर्पित केली जाते। काय आहे या सिद्धिदात्री देवीचं महत्व आपण पाहूया। जी सर्व सिद्धी देते तिला सिद्धिदात्री असं म्हटलेलं आहे। ज्ञानाची प्राप्ती करून देते, सर्वांचा समतोल व्यवस्थित ठेवते, आणि याच्यामध्ये गुरु परंपरेला इथे खूप महत्व या ठिकाणी दिलेलं आहे। कारण गुरु परंपरेच्या मार्गावर या ठिकाणी वाटचाल करावी। ती सिद्धिदात्री देवी सर्व इच्छा पूर्ती करून सिद्धीची आपोआप त्या ठिकाणी प्राप्ती करून देते आणि म्हणून गुरु कृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धिदात्री देवीला दिलेल्या दोन देणग्या आहेत, त्या म्हणजे प्रावीण्य आणि मुक्ती। जो कोणी भक्त या सिद्धिदात्री देवीची मनाभावाने याचना करतो त्या भक्ताला सिद्धिदात्री देवीच्या फलाची श्रुती प्राप्त होते। 9व्या दिवशी आपण या ठिकाणी 9 दिवसाच्या नवविधा भक्तीचं महत्व या ठिकाणी जाणून घेणार आहोत। कशा प्रकारे नवविधा भक्ती केल्याच्या नंतर मनुष्याच्या अंतरात्म्याला मुक्ती प्रदान होते। त्याच्यामध्ये पहिली जी भक्ती आहे ती श्रवण भक्ती आहे। आपण जे कानाने श्रवण करतो ते चांगलंच श्रवण केलं पाहिजे। दुसरी जी भक्ती आहे ती कीर्तन भक्ती आहे। प्रभूच्या नामाचं गुणगान गाणं याला कीर्तन भक्ती असं म्हणतात। तिसरी जी आहे ती नामस्मरण आहे। नामस्मरण करायचे हेही प्रभूच्याच नामाचं करायचे। चौथी जी भक्ती आहे ती स्मरण भक्ती आहे। प्रभूच्या आद्य स्वरूपाचं वर्णन म्हणजेच स्मरण भक्ती। पादस्मरण भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती व शेवटी सख्य भक्ती। आणि या नवविधा भक्तीपासून अनेक फलश्रुती या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत। बोलिए जगदंबा मात की जय, आदिशक्ती मात की जय। जी आत्मनिवेदन भक्ती आहे ती मनुष्याच्या अंतरात्म्याला सुख प्राप्त करून देते, आत्म्याला जागृत करत असते। आणि जो कोणी नवविधा भक्तीचं स्मरण करतो
त्याच्या अंतरात्म्याला सुख आणि समाधान प्राप्त होतं. कारण भक्ती प्राप्त करून घेत असताना तितकीच ज्ञानाची गरज आहे. कारण एखाद्या वेळेस भक्ती प्राप्त झाली पण तिथे जर अभिमान आडवा आला तर या नवविधा भक्तीचं फल आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. बोलिए जगदंबा मात की जय, आदिशक्ती मात की जय. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. भक्तीमध्ये जर प्रेम असेल, त्या भगवंताविषयी जर भाव असेल, तर ती भक्ती अजून प्रफुल्लित होत असते. तुलसीदासजी महाराज आपल्या पत्नीवरती प्रेम करत होते. इतकं प्रेम करत होते, इतके प्रेम करत होते, आणि मागचा पुढचा विचार न करता रात्री उठून निघाले, मार्गस्थ झाले. पण गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर खूप मोठी नदी लागलेली आहे. आता ती नदी पार करून कसं जावी प्रश्न मनामध्ये उद्भवतोय. काही दिसत नव्हतं. शांत तटस्थ भूमिकेमध्ये थांबलेले आहेत. आणि इतक्यात त्यांना एखादी वस्तू दिसावी आणि त्याच्यावरती त्यांनी आरूढ व्हावं. आणि नदी पार करून गावापर्यंत पोहोचले. गावात आले. तिसऱ्या मजल्यावरती रत्नावली नावाची पत्नी राहत होती. महाराजांना प्रश्न पडला की हिला भेटायचं कसं. खिडकीच्या जवळ जाऊन थांबले. एक दोरी दिसली. दोरीला धरून खिडकीपर्यंत येऊन पोहोचले. आणि खिडकीपर्यंत येऊन पोहोचल्याच्या नंतर दरवाजा वाजवला. रत्नावलीने दरवाजा काढला. आणि रत्नावलीने दरवाजा काढल्याच्या नंतर महाराजांना पाहिलं. अहो, काय कारण आहे एवढ्या रात्री येण्याचं. महाराजांनी सांगितलं, अगं मी तुला भेटण्यासाठी आलोय. तू नाही का माझ्यासाठी ओंडका पाठवला होतास. ज्यावेळेस नदीवरती जाऊन पाहिलं तर तो ओंडका नव्हता, तर ते एक मेलेलं प्रेत होतं. मेलेल्या प्रेतावरती बसून महाराज रत्नावलीपर्यंत येऊन पोहोचले होते. आणि पाहते रत्नावली खिडकीच्या जवळ जाऊन पाहते तर ती दोरी नव्हती, तर तो जिवंत असणारा साप होता. हे दृश्य पाहिलं आणि महाराजांना प्रश्न केला रत्नावलीने, अहो तुम्ही माझ्या हाडा मासावर एवढं प्रेम करतात ना, एवढं जर प्रेम प्रभूवर केलं ना तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. आणि या ठिकाणी फार मोठा उपदेश करते. महाराज सर्वस्वाचा त्याग करून वनामध्ये निघून जातात आणि तिथेच त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. जो कोणी विषय सुखाच्या पाठीमागे धावत निघालेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला या जीवनामध्ये आल्याच्या नंतर हे दुःख प्राप्त होते. म्हणून भक्ती प्राप्त करत असताना या भक्तीमध्ये काम, क्रोध, द्वेष, मत्सर, दंभ आणि अहंकार या जर गोष्टी ठेवल्या तर आपल्याला नवविधा भक्ती प्राप्त होणार नाही. दया आहे, क्षमा आहे, कृपादृष्टी आहे, आणि ती फक्त संत वचनाने आपल्याला प्राप्त होते. त्या भक्ताचं आणि आपलं मन या ठिकाणी जुळलं की निश्चित आत्मनिवेदन भक्ती त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी नवविधा भक्तीचं महत्व आपण श्रवण केलेलं आहे. बोलिए जगदंबा मात की जय, आदिशक्ती मात की जय. याच्यानंतर आपण सुंदर अशी विजयादशमीची कथा श्रवण करणार आहोत. पूर्वी
पैठण नावाच्या नगरामध्ये एक राजा राहत होता. त्याला एक कन्या त्या ठिकाणी प्राप्त झाली. ही सुलक्षणी आहे, दिसायला सुंदर आहे आणि तिची अशी इच्छा झाली की मी विद्या प्राप्त केली पाहिजे. एके दिवशी तिने आपल्या गुरूंना समोर बोलावलं आणि सांगितलं की मला तुमच्याकडून काहीतरी विद्या प्राप्त करून घ्यायची आहे. कारण जीवनामध्ये सर्वात मोठं मार्गदर्शन कोण करत आहे तर गुरु, आणि यांच्याशिवाय परिपूर्णता नाही. आणि 14 कोटी सुवर्ण मुद्रा दिल्या तरच हे ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि याच्याशिवाय नाही प्राप्त होऊ शकत. विद्या प्राप्त व्हावी म्हणून इतकं धन. राजा त्या ठिकाणी म्हणायला लागले, मी आपल्याला 14 कोटी सुवर्ण मुद्रा देऊ शकत नाही. आणि 14 कोटी सुवर्ण मुद्रा दिल्या तरच हे ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होईल. इकडे आलोक सूर्योदय झाल्याच्या नंतर पाहतात तो शमी व आपट्याच्या वृक्षावर सुवर्ण वृष्टी होऊन तेथे सुवर्णाचा मोठा पर्वत तयार झालेला आहे. आणि तो चमत्कार पाहून राजाला फार मोठं आश्चर्य वाटायला लागलं. राजाने त्या सुवर्ण मुद्रा त्या ठिकाणी उचलल्या, उंटावर चढवल्या आणि उंटावर चढवून परत त्या ब्राह्मणाला स्वाधीन केल्या. परंतु वरतंतुने या 14 कोटी सुवर्ण मुद्रा त्या ठिकाणी दिल्या आणि बाकीच्या परत न्यायला सांगितल्या, या मला नको आहे. आणि ते घेऊन दूत परत अयोध्येला त्या ठिकाणी आले व राजा सर्व प्रकार सांगून यथोचित यथा सांग पूजा केली. राजाही त्या द्रव्याचा स्वीकार करेना, कारण कुमार्गाने जर मिळवलेलं धन असेल तर ते पापाचं विमुक्तीकरण करत असतं. म्हणून याप्रमाणे सुवर्णच समजून राजाने शमी आपट्याच्या वृक्षाजवळ तिचे काही धन होतं ते धन त्या ठिकाणी ठेवलं. हे राजा जन्मेजया, हे धन तुम्ही या झाडाच्या खाली ठेवलेलं आहे, कोणी घेऊन तर जाईल. राजाने सांगतात, नाही, याला एक विशेष महत्व या ठिकाणी प्राप्त होणार आहे. ते म्हणजे नेमकं काय तर ज्या ठिकाणी या सुवर्ण मुद्रा ठेवल्या गेलेल्या आहेत ना, तेव्हापासनं आज प्रत्येक माणसं विजयादशमीचा जो काही सण आहे, उत्सव आहे, तो पाळतात. विजयादशमीच्या दिवशी अयोध्येतील लोकांनी शमी व आपटा या वृक्षाचे पूजन करून यथासंग यांची पूजा केली व ते सर्व सुवर्ण लुटून नेले व एकमेकांना देऊन सर्वांमध्ये आनंद त्या ठिकाणी मिळवून घेतला. शमी ही आपट्याची स्त्री आहे व ते एका शयेवर पहुडलेले असताना 3 मुठी मृत्तिका आणून आपल्या घरात ठेवतात. आणि म्हणून जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यावं असं वाटत असेल, आनंद प्रदान करून घ्यावा असं वाटत असेल तर ही विजयादशमीची कथा आपण स्मरण करावी. मनुष्याच्या अंतरात्म्याला त्या ठिकाणी आनंद मिळतो. विजयादशमीचं सुंदर असं महत्व आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून 9वी पर्यंत आपण त्या देवीची यथासांग पूजा करतो आणि 10व्या दिवशी
दशहरा या दिवशी अंतकरणातले जे काही देश आहेत ते द्वेष ती देवी माता त्या ठिकाणी नष्ट करते. भक्त मात्र आनंदाने त्या ठिकाणी डोलायला लागतो, तिचं गुणगान गायला लागतो. त्या गुणगानाचं वर्णन आपण या ठिकाणी करूया. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासून घट स्थापना ती करुणी हो. मूल मंत्र जप करुणी भोवती रक्षक ठेवुनी हो. ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो. सगळी देवदेवता त्या नवमीला एकत्रित येतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीच्या दिवशी एकत्रित येऊन त्या मातेचं पूजन केलं जातं. त्या मातेच्या नामस्मरणाचा जयघोष केला जातो. का करायचा या मातेचा जय जयकार? तर ही माता आम्हाला 64 विद्याकला प्रदान करते. आणि ही कोणत्या दिवशी प्रदान करते? दुसऱ्या दिवशी, द्वितीयेच्या दिवशी मिळती 64 योगिनी हो. सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो. कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुणी हो. उदोकारे आंबा गरजती हो. द्वितीयेच्या दिवशी 64 योगिनी एकत्रित येतात आणि 64 योगिनी एकत्रित येऊन सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेली परशुरामांची जी जननी आहे त्या जननीला कस्तुरी मळवट शेंदूर त्या ठिकाणी लावून त्या देवीला आसनस्थ केलं जातं आणि तिच्याही नावाचा जय जयकार केला जातो. मग महाशय, तृतीयेच्या दिवशी काय केलं जातं? तर तृतीयेच्या दिवशी अंबा श्रृंगार मांडीला हो. मळवट पाताळ चोळी कंठीहार मुक्त फळा हो. त्या मातेला तृतीयेच्या दिवशी अनेक प्रकारचे शृंगार चढविले जातात. मळवट असेल, पातळ असेल, चोळी असेल, कंठी असेल, अनेक प्रकारचे विभूषण तिच्या अंगावरती चढवली जातात. कासे पितांबर सोन सळावो आणि मग दिव्य तेजोमय या देवीचं स्वरूप दिसायला लागतं आणि ती अंबाबाई पुन्हा त्या ठिकाणी जागृत होती. मग राजन, चौथ्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी हो. उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतकरणी हो. पूर्ण कृपे पाहसी जगन्माते, पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मोहिनी हो. भक्तांच्या माऊली सुरेती लोटांगणी हो. चौथ्या दिवशी विश्वव्यापक जननी जी आपली उपासिका आहे ती आपल्या अंतकरणामध्ये परिपूर्णपणे त्या ठिकाणी वसली जाते आणि आपल्यावरती कृपा करते. हे जगन्माते, तू मोहिनी आहेस
आणि तू भक्तांच्या मनामध्ये त्या ठिकाणी जागा घेणारी आहेस. राजन, 5व्या दिवशी नेमकं त्या देवीला काय काय चढवलं जातं? पंचमी दिवशी व्रत उपांग ललिता हो, अर्धपाद्य पूजने तुझला भवानी स्तविता हो. रात्रिये समयी करिसी तिचा जागर हो, हरी कथा आनंदे भरिसी हो. सद्भावाने पंचम दिवशी त्या उपांग लीलेचं वर्णन, त्या भवानी मातेचं तिचं स्तवन अहो रात्र समयी तिचा जागर असेल, गोंधळ असेल, सद्भावनेनं त्या ठिकाणी केला जातो आणि मग ती माता त्या भक्तावरती प्रसन्न होते. राजन, 6व्या दिवशी काय केलं जातं? तर षष्टीये दिवशी माता भक्तानंद वर्तला हो, घेऊन दिवट्या हस्ती हर्ष गोंधळ हो. कवडी एक अर्पिता देसी हार मुक्त फळा हो, जोगवा मागता माता प्रसन्न झाली हो. या 6व्या दिवशी या मातेला आनंद व्हावा भक्ताकडून म्हणून सर्वच भक्तगण जी कवडी माळ आहे ती कवडी माळ त्या ठिकाणी अर्पण करतात आणि त्या देवीच्या समोर जोगवा म्हणून त्या देवीला प्रसन्न करून घेतात. मग राजन, सप्तमीच्या दिवशी त्या देवीचं काय महत्व आहे? सप्तमी दिवशी सप्तशृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी भवती पुष्पे हो. जाई जुई शेवंती पूजा राखियली बरवी हो, भक्त संकट पडता झेलून धावसी आली हो. आणि मग ती माता आपल्या भक्तासाठी रात्रीचे 12 जरी वाजले असतील तरी ती माता एक क्षणभर विचार न करता आपल्या भक्तासाठी धावत येत असते. आणि म्हणून त्या भक्ताला सुद्धा एक त्या मातेच्या समोर विनवणी करावीशी वाटते. माता, एवढं मोठं संकट आहे ना, आज तू त्या संकटाचं निवारण करण्यासाठी तू इथं आलं पाहिजे, तू इथं आलं पाहिजे आणि आमच्या भक्तांचं संकट निवारण केलं पाहिजे. धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई. ती माता आपल्या भक्तांचं संकट निवारण करण्यासाठी धावत येते. मग राजन, सप्तमीच्या दिवसाचं महत्व आपण पाहिलं. अष्टमीला अशी कोणती देवी आहे? तर अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगजननी हो. मन माझे मोहनी शरणालो तुझला गुणी हो, स्तनपान देऊनी सुखी केले अंतकरणी हो. अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा देवी आणि ही जगत जननी इथे आलेल्या प्रत्येक भक्ताचं मन मोहून टाकते आणि मग मात्र भक्त त्या देवी मातेला शरण जायला लागतो. मग राजन, नवमीच्या दिवशी असं कोणतं सुख त्या भक्तांच्या जोळीमध्ये प्रदान करते?
तर नवमीचे दिवशी 9 दिवसाचे पारणे हो, सप्तराती हो महावने सद्भक्ती करुणे हो. षडरसे अन नैवेद्यासी अर्पियली हो, भोजन घेऊनी आचार्य ब्राह्मण तृप्त कृपे करुणी हो. या नवमीच्या दिवशी 9 दिवसाचे पारणे त्या ठिकाणी केले जाते. सप्तशती होम हवन त्या ठिकाणी केलं जातं आणि ती सद्भक्ती प्रत्येक भक्ताला या ठिकाणी प्रदान होते. षडरस असतील तेही या नवमीच्या दिवशी त्या देवी मातेला अर्पण केले जातात अन्नाच्या स्वरूपामध्ये. आणि मग मात्र ती भोजन करून एक तृप्ती त्या ठिकाणी प्रदान करते. राजन, नवमीच्या दिवसाचं ही महत्व या ठिकाणी कळालं. मग दशमीचं नेमकं महत्व काय आहे? तर दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमो उल्लंघनी हो, सिंहारूढ करी दारुणी शस्त्रे अंबा त्वरी घेऊनी हो. शुभानि शुंभ राक्षसा किती मारसीरनी हो, विप्र रामदासाश्रया दिधला तो चरणी हो. आणि मग त्या मातेचा जय जयकार त्या ठिकाणी केला जातो. सीमा उल्लंघन केलं जातं. साक्षात ती सिंहावर आरूढ झालेली माझी माता अनेक राक्षसांचं निर्दालन करते. शुंभ आणि शुंभ राक्षसांचा वध करते आणि भक्तांना सुख प्राप्त करून देते. अशा माझ्या अंबाबाईच्या चरणावर आपण सर्वजण नतमस्तक झालो. गेली 9 दिवस झालं आपण ही कथा वाक्पुष्प श्रवण करत आहोत. आणि या कथेच्या माध्यमातून, या स्मरणाच्या माध्यमातून अनंत अशा पद्धतीचं फल आपल्याला प्राप्त होणार आहे. जो कोणी व्यक्ती श्रद्धायुक्त अंतकरणाने या देवीचं महात्म्य श्रवण करतो त्याच्यावरती देवी मातेचं कृपाछत्र तर आहेच, पण त्याला मोक्षाची प्राप्ती सुद्धा या स्मरणातून प्राप्त होते. म्हणून याच ठिकाणी नवव्या दिवसाची जी माळ आहे ती माळ या ठिकाणी संपन्न होते. आपण सर्वजण त्या मातेच्या चरणावर नतमस्तक होऊया. बोलिये जगदंबा मात की जय, आदिशक्ती मात की जय, भवानी मात की जय.